धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर फडणवीसांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे आणि देवेंद्र फडणवीस आता कोर कमिटीच्या बैठकीतून बाहेर पडलेले आपण पाहतोय। कोर कमिटीची बैठक संपन्न झालेली आहे। कोर कमिटीची बैठक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि एकूणच त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास सगळं काही सांगून जातोय। तमाम बीजेपी के नेता हैं, देवेंद्र फडणवीस की तस्वीरें आप देखिए किस तरह से निर्मला सीतारमण के साथ वो जा रहे हैं। सर, शुभकामनाएं आपको। यहाँ पर सीधी तस्वीरें आप यहाँ पर देख रहे हैं विधान भवन के देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत निर्मला सीतारमण सुद्धा उपस्थित आहे। देवेंद्र फडणवीस आणि निर्मला सीतारमण हे आता पुढे चाललेले आहेत। भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला आता सुरुवात झालेली। कोर कमिटीची बैठक आटोपल्यानंतर फडणवीसांच्या नावावर तिकडे शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता फडणवीसांच्या नावावर प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे। कोर कमिटीच्या बैठकीमध्ये जो शिक्कामोर्तब झालेला आहे त्याचा प्रस्ताव आता पुढे ठेवण्यात येईल। देवेंद्र फडणवीस आणि निर्मला सीतारमण हे दोघंही पुढे चाललेले आहेत। निर्मला सीतारमण यांची नियुक्ती करण्यात आली होती केंद्राकडून निरीक्षक म्हणून। कालपासून त्या मुंबईमध्ये आहेत। मुंबईमध्ये थांबून त्यांनी भाजपच्या सर्व नेत्यांशी चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर आता कोर कमिटीची बैठक पूर्ण झाल्यानंतर कोर कमिटीच्या बैठकीनंतर आता भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होते। विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी सर्व भाजपाचे नवनिर्वाचित आमदार पोहोचलेले आहेत। एक एक करून आपण बघतोय देवेंद्र फडणवीस हे त्या सभागृहापर्यंत पोहोचत आहेत। त्यांच्यासोबत भाजपाचे सर्वात महत्त्वाचे नेते विनोद तावडे उपस्थित आहेत, निर्मला सीतारमण उपस्थित आहेत, गुजरातचे माजी मुख्यमंत्री उपस्थित आहेत। त्यांची सुद्धा निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती आणि त्यानंतर आता कोर कमिटीची बैठक आटोपून हे सर्व नेते भाजपच्या विधिमंडळ बैठकीसाठी सभागृहामध्ये चाललेले आहेत। त्या सभागृहामध्ये सर्वजण त्यांची आतुरतेने वाट बघतायत। भाजपाचे सर्व नवनिर्वाचित आमदार, भाजपाचे सर्व नेते सभागृहामध्ये विधिमंडळाच्या सभागृहामध्ये उपस्थित आहेत। तिथे प्रस्ताव मांडण्यात येणारे, प्रस्ताव मुनगंटीवारांकडून मांडण्यात येणारे गटनेते पदासाठीचा प्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालेलं आहे आणि हा प्रस्ताव आता मांडण्यात येईल। हा प्रस्ताव मांडल्यानंतर त्याला अनुमोदन देण्यात येईल। अनुमोदन झाल्यानंतर एकमताने जे तिथे सर्व आमदार आणि नेते जमलेले आहेत भाजपाचे ते सर्व एकमताने याला होकार दर्शवतील आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल। त्यांचं नाव अधिकृतरित्या जाहीर होईल। सभागृहामध्ये प्रवेश करण्याआधी